कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, ही काय नौटंकी आता? शिवा, ह्या सगळ्यात आमची चूक आहे। अरे तुम्ही काय केलंय? किंवा तू त्या माणसावर भडकलीस तर तुझे काहीच चूक नाही, म्हणजे तू ते आधीपासून अपसेट होती ना, म्हणून तुझ्याकडून झालं। अपसेट? मला कुठे काय झालं? काही बोलताय तुम्ही? अगं शिवा, आशूच्या घरी जे सगळं झालं ना, त्यामुळे तू अपसेट असणार ना। हबे, ते सगळं तिथेच सोडलं, कधीच सोडलं मी। हाँ शिवा, लेकिन वो बात तेरे दिल को बुरी लगी ना। आणि तिकडं सीताई काकू जे वागले ते पण काही बरोबर नव्हतं। हाँ हो शिवा, हे जे सगळं झालं ना, हे आमच्यामुळे झालं। हाँ, आम्ही तुला सरप्राईज द्यायला तिकडे घेऊन गेलो आणि तिथे राडा झाला, आणि तोच राग तुझ्या डोक्यात होता म्हणून तो सगळा राग त्या माणसावर निघाला। म्हणजे या सगळ्याला जबाबदार आपणच आहोत ना। हाँ अबे, तुम्ही पागल आहात का? ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही सगळं जोडून टाकताय। संक्रांतीला तुम्ही माझ्या घरी घेऊन गेलात मला, बरोबर? तिकडे मला बरं वाटावं म्हणूनच घेऊन गेलात ना। आता तिकडे काय राडा होणार आहे तुम्हाला माहित होतं? स्टेफनी, तुझा इरादा काय चुकीचा होता नव्हता ना? आणि राहिला प्रश्न त्या माणसाचा, तो तर डोक्यात गेलाच आहे माझ्या। अरे आयुष्यात कधी आपण रिपेअर केलेल्या गाडीला स्क्रॅच आलाय का? नाही ना। एकतर त्याची ती भाषा माझ्या डोक्यात जात होती, आणि त्या तो तुम्हाला ब्लेम करत होता। माझा विश्वास आहे यार तुमच्यावर, असं कसं बोलू शकतो? मग दिली त्याला ठेवून एक। आता ह्यात सगळ्यात तुमचा काय दोष आहे? काहीच नाही। तुम्ही कशाला गिल्ट घेता उगाच? किंवा यार वाईट तर वाटतं ना, आम्हाला वाटलेलं की तिकडे गेल्यावर काहीतरी चांगलं होईल। हाँ होणार, पण तिथे गेल्यावर नाही। चांगलं झालं की मी तिथे जाणार, पण त्यासाठी तुम्ही एक कराल का? हा शिवा, बोल ना, काय करायचं सांग तू। तुझ्या सांगशील ना ते आम्ही करू। हाँ तुम्ही सगळे जे मला आणि आशूला एकत्र आणण्यासाठी करताय ना, ते सगळं आधी सोडा। अगं पण शिवा, असं कसं? अगं शिवा, असं काय करते रे भावानो? अरे त्यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम होतोय। आजच बघा ना, तुम्ही आणि संपदाने प्लॅन केला, त्याचं काय झालं? हे बघा, तुमचे इंटेन्शन्स आहेत ना, ते लोकांना नाही कळत आहेत, त्यामुळे गैरसमज होतात आणि मग राडा होतो। नेक्स्ट टाइम असा प्लॅन करतो नक्की। मग तुझ्यात तर कसला प्लॅन? ठरला नाही, ठरवायचं पण नाहीये, कळलं? आता मागे पण तुम्ही मला आणि आशूला एकत्र आणण्यासाठी इथे गॅरेजमध्ये आम्हाला एकटं ठेवलं, तेव्हा काय झालं? आशूने तुला तेच हेच करतोय तो नाही समजून घेते। त्याला नाही कळत की तुम्ही सगळे हे आम्हाला एकत्र आणण्यासाठी करताय, त्यामुळे नका करू हे। अगं पण शिवा, वेळ आल्यावर सगळं नीट होईल। आणि आशूचं लग्न झालं तर? त्याला मंडपातनं पळवून घेऊन ये। काय? म्हणजे तू परत राडा करणार? अगं पण म्हणजे शिवा, उद्या तू शपथ घेणार नाहीयेस का? आणि काकू शांत राहणार नाही। हा आजीला सांगितलं तर? आता आई कुणाचंही ऐकणार नाहीये यार। आणि आयुष्यात पहिल्यांदा पप्पांच्या शिकवणीवरून मला कोणतरी बोललंय। नाही बॉस, पप्पांच्या नावाला तर धक्का नाही लागू देणार मी, आणि त्यांची शिकवण पण नाही मोडणार। पप्पा मला सांगा ना, मी काय करू? मी खूप कन्फ्यूज आहे, मला नाही कळते काहीच। पप्पा, उद्या तुम्ही आणि देवी आई जे ठरवेल ना, तेच शिवाच्या बाबतीत होईल। आशुतोष देसाई, मी इथे माझा स्वाभिमान बाजूला ठेवून आले होते, कारण मला संपदाने बोलवलं, तिच्या आनंदासाठी आले। पण एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे तू मला जोपर्यंत इथे घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी इथे पाऊल ठेवणार नाही, आणि हा शब्द आहे शिवाचा। ताई, काय झालं? तू बोलवलंस? हा ये ना। संपदा कुठे आहे, येते। संपदा, ये ना। संपदा अशी मागे का उभी आहेस? घाबरली आहेस का? ये ये। आणि का घाबरली आहेस? शिवाला या घरात आणताना तर घाबरली नव्हतीस। तू
आशू आणि मांजाने घडवून आणलात ना हा प्लॅन. ताई मी बोलते तिच्याशी. काय बोलणार आहे उर्मिला? तिला असं वाटतंय तिची काकू चुकीची आहे. हे सगळं मी आशूच्या आनंदासाठी करते, पण तुम्हाला ते सगळं चुकीचंच वाटतंय का? आणि मांजाचं जाऊ दे, पण तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती संपदा. तू कीर्तीसारखी आहेस मला. तूही या घराचा विचार करायला हवा की नको? आणि मुळात आशूचं लग्न ठरलंय हे तुला कळ. ताई ताई शिवाची पहिली मकर संक्रांत होती ना, म्हणून कदाचित तिला वाटलं असेल. उर्मिला, आणि तू तसा विचार करायला लागलीस तर संपदा काय अशीच वागणार? इथून पुढे शिवाला या घरात आणण्याचा प्रयत्न करू नका. हे मला चालणार नाही. पण काकू, हे घर पण तिचंच आहे. नाहीये तिचं हे घर. आशूने आणि शिवाने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत, आठवतंय ना? आशूच्या मनातच तिच्याविषयी काही नाहीये, जागाच नाहीये, तर या घरात कशी? हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा आता इथून पुढे. शिवाचा आणि देसाई कुटुंबाचा आता कुठलाही संबंध नाहीये. पण काकू, अगं संपदा, ताई असं यापुढे कधीच काही होणार नाही. मी समजावते तिला. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना, ते सगळं राहू दे. गाडी काढ, निघायचंय आपल्याला लगेच. ओके. जा पटकन. ऍक्च्युली मला यायची अजिबात इच्छा नाहीये. खरं तर माझी पण इच्छा नाहीये. लक्ष्मण, उर्मिला, आपल्याला शिवानी काय सांगितलंय? तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे आणि माझा शिवावर विश्वास आहे. एक ना एक दिवस आशूला जाणीव होईल. आता आपण शुभ कार्यासाठी जाताना मला ना घरात वाद नकोयत कुठले. तुम्ही सगळे माझ्या बरोबर येताय हे महत्वाचं आहे. मग कारण तुमचं कुठलंही असो, पण आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका ठेवायला आपण जातो आहोत आणि या शुभ कार्याला सुरुवात होणार आहे. आशू, छान दिसतोस. हे बघ, आता नेहा आली की निघूयात आपण. आलो ग सीता. अरे या, सॉरी हा, थोडा उशिराच झाला. अगं मावशी, राहू दे, काही हरकत नाही. आता नवी नवरी आहे ना नेहा, आवरायला थोडा उशीर होणारच. हो, पण जरा वाट बघायला लागली असेल ना आमच्यामुळे. नाही, काही हरकत नाही. अगं सगळी तयारी करून ठेवली आहे. आता निघूया आपण. चला, गुरुजी वाट बघत असतील. चला. चल नेहा, चल ये आशू. चला निघूया ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.